आज कपिल त्याच्या बायकोसह वृद्धाश्रमात गेला होता, जिथे काही वर्षांपूर्वी त्याने स्वतः आईला वृद्धाश्रमात आणून सोडले होते. वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्याने मॅनेजरला सांगून त्याच्या आईला बाहेर बोलावून घेतले. एका खोलीमध्ये कपिल आणि पूजा त्याच्या आईसह म्हणजे आशाताईंसोबत बसले होते. खोलीबाहेर वृद्धाश्रमाचे मॅनेजर खुर्चीवर बसले होते आणि बराच वेळ आशाताईंच्या निर्णयाची वाट पाहत होते. जेव्हा त्या खोलीतून कोणाच्याही बोलण्याचा आवाज आला नाही, तेव्हा मॅनेजर साहेब खोलीमध्ये आले आणि त्यांनी पाहिले तर आशाताई एका खुर्चीवर बसल्या होत्या आणि समोर 2 खुर्च्यांवर त्यांचा मुलगा आणि सून बसले होते. आशाताईंकडे पाहून असे वाटत होते की त्यांना त्यांच्या मुलाशी आणि सुनेशी बोलण्याची इच्छाच नाही. काही वेळाने कपिल म्हणाला, "आई, आमच्याबरोबर घरी चल. आम्ही तुला न्यायला आलो आहोत." तेव्हा त्याचे बोलणे ऐकून आशाताईंनी त्याच्याकडे रागाने पाहिले. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, "आई, आमच्यासाठी नाही तर तुझ्या नातवासाठी तरी घरी चल." "अगं आई, घरी तुझा नातू आहे. त्याला त्याच्या आजीची खूप गरज आहे आणि जर त्याला आजी असतानासुद्धा आजीचे प्रेम मिळाले नाही तर मग हा तर त्याच्यावर अन्याय होईल ना." त्यानंतर कपिल पूजाकडे पाहत आईला पुढे म्हणाला, "आई, तुला ठाऊक आहे का, गावी आपली जी शेतजमीन आहे, भले ती थोडीच आहे, पण आपल्या शेतजमिनीच्या मधोमध हायवे होणार आहे आणि आता त्या जमिनीची किंमत करोडो रुपयांमध्ये झाली आहे." मुलाचे बोलणे ऐकून आशाताईंना खूप राग आला, पण तरीही त्या अगदी शांत बसल्या होत्या. तेव्हा त्यांना असे शांत बसलेले पाहून मॅनेजर साहेब म्हणाले, "अहो काकी, काय निर्णय घेतला तुम्ही?" तेव्हा खुर्चीवर बसलेला कपिल म्हणाला, "कोणास ठाऊक आईला काय झाले आहे. मी मगाचपासून एकटाच बडबड करतोय आणि ही मात्र काहीही बोलायला तयार नाही." असे बोलून कपिल आणि पूजा रागाने तिथून उठले आणि गाडीत बसून निघून गेले. आशाताईंच्या चेहऱ्यावर ना रागाचे भाव होते आणि नाही निराशेचे. त्या एकदम शांत बसल्या होत्या. तेव्हा मॅनेजर साहेब त्यांना म्हणाले, "काकी, काय निर्णय घेतला तुम्ही? अहो, तुमच्या मुलासारखा मुलगा आणि सून खूपच नशीबवान लोकांना मिळतात आणि तुम्ही खूप नशीबवान आहात. त्यामुळेच तर तुम्हाला तुमचा मुलगा आणि सून सारखे घरी चल म्हणून आग्रह करत आहेत आणि तुम्ही मात्र त्यांना नकार देत आहात. हे तर बरोबर नाही ना? काकी, तुम्ही वृद्धाश्रमातील इतर लोकांकडे बघा. त्यांच्यापैकी कोणाचाही मुलगा किंवा सून त्यांना इथे भेटायला कधीच आले नाहीत आणि जरी आले तर ते 4-6 महिन्यातून एकदा भेटून जातात. आणि एक तुमचा मुलगा आहे जो मागच्या 1 महिन्यापासून सतत तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी येतोय, पण तुम्ही मात्र हट्ट धरून बसला आहात. मला असे वाटते की तुम्ही तुमच्या मुलावर खूप चांगले संस्कार केले आहेत, नाहीतर आजच्या जमान्यामध्ये मी असा मुलगा आणि सून पाहिली नाही. मला सांगा, आपल्या आश्रमातल्या नर्मदा काकूंना तुम्ही अनेकदा रडताना पाहिले आहे की नाही? ते आपल्या लहान नातवंडांची किती आठवण काढतात, किती रडतात त्यांच्यासाठी आणि रोज देवाकडे एकच प्रार्थना करतात की माझ्या मुलाने, सुनेने मला इथून घेऊन जाण्यास यावे. त्यांची आपल्या मुलगा, सून आणि नातवंडांसोबत राहण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला तुमचा मुलगा इथून घरी घेऊन जाण्यासाठी 4-4दा येतोय, पण तुम्हाला मात्र जायचे नाही." यावर खुर्चीवरून उठत आशाताई म्हणाल्या, "मॅनेजर साहेब, आता हे वृद्धाश्रमच माझे घर आहे, त्यामुळे मला कुठेच जायचे नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी वृद्धाश्रमामध्येच राहणार आहे आणि जर तुम्हाला माझे ह्या वृद्धाश्रमात राहणे आवडत नसेल तर तसे मला सांगा, मी दुसऱ्या आश्रमात निघून जाईन, पण माझ्या मुलाच्या घरी अजिबात जाणार नाही." हे ऐकताच मॅनेजर साहेब म्हणाले, "अहो काकी, तुम्ही वृद्धाश्रम सोडून जावे असा माझा बोलण्याचा हेतू नव्हता. माझे हे वृद्धाश्रम तर तुमच्यासारख्या वृद्ध माणसांसाठीच बनवले गेले आहे, ज्यांची मी सेवा करतो. मी तर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा स्वभाव पाहून तुम्हाला बोललो, बाकी तुमची इच्छा. तुमच्यावर घरी जाण्यासाठी कोणताही दबाव नाही. जर तुम्हाला माझ्या बोलण्याने वाईट वाटले असेल तर मला माफ करा." आशाताई म्हणाल्या, "अरे नाही बाळा, यामध्ये वाईट वाटण्यासारखे काही नाही. तू मला तेच बोलत होतास जे तुला समोर दिसत होते. सत्य तर कोणालाच ठाऊक नाही." त्यानंतर काही दिवसांनी कपिल आणि त्याची बायको पुन्हा वृद्धाश्रमामध्ये आले. कपिल मॅनेजरला म्हणाला, "मला आईला भेटायचे आहे."
मॅनेजरने पाहिले की सुनेच्या हातामध्ये एक मोठा केकचा बॉक्स होता. त्यामुळे ते विचारतात की यामध्ये काय आहे. तेव्हा पूजा म्हणाली, अहो मॅनेजर साहेब, आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हा केक घेऊन आले आहे. वृद्धाश्रमातच त्यांच्यासोबत हा केक कट करायचा आहे. ते आमच्यासोबत घरी यायला तयार नाहीत, त्यामुळे मी विचार केला की आम्हीच वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा. मॅनेजर साहेब म्हणाले, मी एकदा त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. कपिल आणि पूजा आपल्या 2 महिन्यांच्या मुलालासुद्धा सोबत घेऊन आले होते. मॅनेजर आशाताईंच्या खोलीमध्ये गेले, पण आशाताई सर्व काही ऐकल्यानंतर मुलाला सुनेला भेटायला नकार देतात आणि आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून टाकतात. पण इकडे मुलगा सून तर त्यांना भेटण्याचा तगादा लावतात की काहीही होऊ देत, संपूर्ण रात्र खोलीबाहेर बसून घालवू, पण आईचा वाढदिवस साजरा केल्यानंतरच इथून जाऊ. आता मात्र वृद्धाश्रमात राहणाऱ्या इतर वृद्ध लोकांनाही असे वाटू लागले की खरंच आशाताईंचा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत. त्यांच्यापैकी काही जण असेही म्हणत होते की आशाताईंच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल काहीच प्रेम नाही. जर मुलगा एवढी विनवणी करतो आहे, घरी चल असे म्हणतोय, तर त्यांनी मुलाच्या घरी जायला हवे. असा हट्ट बरा नव्हे. म्हातारपणात सर्व वृद्ध माणसांना आपल्या कुटुंबासोबत राहण्याची इच्छा असते, पण एक ह्या आशाताई आहेत ज्यांना आपल्या कुटुंबासोबत राहायचे नाही. जर आज यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या ठिकाणी आमचा मुलगा आणि सून आम्हाला इथून घेऊन जाण्यास आले असते, तर आम्ही आनंदाने त्यांच्यासोबत गेलो असतो. काही जण तर असेही बोलत होते की नक्कीच आशाताई वाईट आहेत, त्यामुळेच त्यांना त्यांच्या मुलाने इथे आणून सोडले होते. बहुतेक त्या त्यांच्या सुनेला त्रास देत असतील, पण तरीही आता ते दोघे नवरा बायको परत आपल्या आईला घ्यायला आले आहेत, तरीही फुकटचा भाव खात आहे. लोकांचे असे बोलणे ऐकून आशाताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी सुनेच्या हातातील केकचा बॉक्स घेऊन फेकून दिला. त्या रागाने म्हणाल्या, मॅनेजर साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला माझ्या सुनेला आणि मुलाला भेटायचे नाही. मग का ते मला येऊन त्रास देतात? हे पहा, मी आत्ताच सांगते, ना माझा कोणी मुलगा आहे आणि ना कोणी नातू. माझ्या नवऱ्यानंतर आता माझे या जगात कोणीही नाही. सांगा ह्या दोघांना की यापुढे मला घेऊन जायला येऊ नका म्हणून. मॅनेजर साहेबांना आशाताईंचे वागणे खूप विचित्र वाटले. ते सुद्धा त्यांच्यावर नाराज झाले आणि म्हणाले, काय काकी, तुम्ही म्हातारपणात हा हट्ट धरून बसला आहात? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? आम्ही सर्वजण तर पाहत आहोत की तुमचा मुलगा आणि सून किती चांगले आहेत. ते सतत तुम्हाला घरी चल अशी विनंती करतात आणि एक तुम्ही आहात त्यांच्यासोबत जायला तयारच होत नाही आहात. मॅनेजर साहेब पुढे म्हणाले, अहो काकी, त्यांच्याकडून एक चूक झाली असेल, त्यामुळे त्यांनी 1 वर्षापूर्वी तुम्हाला इथे वृद्धाश्रमात पाठवले. पण आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल आणि म्हणून ते तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहेत. लहानांकडून चूक झाली तर मग मोठ्यांचे कर्तव्य असते की त्यांना माफ करावे, पण तुम्ही तर काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहात. आशाताईंचा राग पाहून ते दोघेही गुपचूप घरी निघून गेले. आशाताई गप्प बसल्या नाहीत, कारण त्यांच्या मुलाने सतत वृद्धाश्रमामध्ये येऊन त्यांच्या अंतर्मनाला तोडून टाकले होते. याचा त्यांना खूप त्रास होत होता. आशाताईंनी मागच्या 1 वर्षापासून स्वतःला कसे तरी सांभाळले होते. आपल्या पतीचे घर सोडून त्यांनी वृद्धाश्रमामध्ये स्वतःला ॲडजस्ट केले होते. जेव्हा त्या वृद्धाश्रमामध्ये आल्या होत्या, तेव्हा 4-5 महिने तर फक्त रडत होत्या. त्या किती तुटलेल्या मनाने वृद्धाश्रमात आल्या होत्या हे तर फक्त त्यांनाच ठाऊक होते. मुलाने आणि सुनेने त्यांना अपमानित करण्यात काहीच कसर बाकी सोडली नव्हती. ह्या 1 वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यात जे काही घडले होते ते आठवून आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. पण आता त्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेल्या होत्या आणि आता त्यांना पुन्हा त्या नरकात जायचे नव्हते. आशाताई आपल्या डोळ्यातील पाणी पुसत त्यांच्या खोलीमध्ये जात असताना त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मॅनेजर साहेब म्हणाले, काकी, मागच्या 1 वर्षामध्ये मी तुमच्या डोळ्यामध्ये एकदाही अश्रू पाहिले नव्हते. मग आज तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू का आहे? हे पहा काकी, जे काही आहे ते आम्हाला सर्वांना सांगा, कारण एकीकडे तुमचा मुलगा सून तुम्हाला इथून घेऊन जायला येत आहेत आणि दुसरीकडे तुमच्या डोळ्यातील अश्रू काहीतरी वेगळेच सांगत आहे. नक्की काहीतरी घडले आहे जे तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवून ठेवले आहे. आजूबाजूला उभे असलेले लोकसुद्धा त्यांना म्हणाले, हो आशाताई,
असे काय घडले होते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाच्या घरी जाण्याची इच्छा नाही? तुमच्या अंतःकरणाला ठेच लागली आहे. त्यानेच तुम्हाला इतके कठोर बनवले आहे. या सततच्या प्रश्नांमुळे आशाताई सर्व काही सांगायला तयार होतात. कारण त्यांना त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे वृद्धाश्रमात येणे अजिबात आवडलेले नव्हते. त्या दोघांना समोर जरी पाहिले तरी त्यांना खूप राग यायचा. आशाताई मॅनेजरला म्हणाल्या, बाळा, तू माझ्या मुलाला आणि सुनेला एवढे चांगले समजत आहेस, पण त्यांचे खरे रूप तुला ठाऊक नाही. आज जेवढे चांगले बनून ते दोघे माझ्या वाढदिवसासाठी केक घेऊन आले आहेत ना, वर्षभरापूर्वी त्याच सुनेने माझ्या तोंडावर केक फेकला होता. माझ्याच घरात मला श्वास घेणे मुश्किल करून टाकले होते. स्वतःच्याच घरात माझा जीव गुदमरत होता. लग्नानंतर 5 वर्षांनी कपिलचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर आम्ही नवरा बायकोला आनंदाला पारावार उरला नव्हता. माझे पती एक ट्रक ड्रायव्हर होते. खूप मुश्किलीने पैसे वाचवून आम्ही दोघांनी आमच्या मुलाला उत्तम शिक्षण दिले होते. कारण पैशाअभावी आयुष्य जगणे किती कठीण असते हे आम्हा दोघा नवरा बायकोला चांगलेच माहिती होते. त्यामुळेच आम्हाला आमच्या मुलाला शिक्षण देऊन त्याला चांगली नोकरी मिळावी असे वाटत होते. जेव्हा कपिल शिक्षणासाठी शहरात गेला तेव्हा त्याला पैसे कमी पडले होते. त्यामुळे मी लोकांच्या घरची झाडू, लादी तसेच धुणीभांडी करण्याचे काम करू लागले. तेव्हा कुठे आम्ही कपिलचे शिक्षण पूर्ण करू शकलो. देवाच्या कृपेने एके दिवशी कपिलला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर कपिलला खूप चांगले चांगले स्थळं येऊ लागली. पण त्याला पूजा आवडत होती, जी त्याच्यासोबत त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती. त्यामुळे आम्ही मुलाच्या पसंतीला स्वीकारले आणि त्याचे लग्न पूजाबरोबर लावून दिले. आम्ही नवरा बायकोने आयुष्यभर खूप कष्ट केले होते. म्हातारपणामध्ये माझ्या नवऱ्याला गुडघेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी ट्रक चालवण्याचे काम बंद केले होते. त्यांच्या तब्येतीकडे पाहता मी सुद्धा माझ्या नवऱ्याला म्हणाले की देवाच्या कृपेने आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाली आहे. त्यामुळे आता आपले कष्ट करण्याचे दिवस संपले. आपण दोघेही उतरत्या व्यात सुखसमाधानाने 4 घास खाऊन राहू शकतो. अहो, मी काय म्हणते, तुमच्याकडे काही पैसे शिल्लक आहेत. त्या पैशातून आपण आपल्या जुन्या घराची डागडुजी करू. थोडेफार पैशांची मदत कपिलसुद्धा करेल. आम्ही हे कपिलला जेव्हा सांगितले तेव्हा त्याला आणि त्याच्या बायकोला हे अजिबात पटले नाही. सून म्हणाली, मला आधी हे सांगा, बाबांनी ट्रक चालवणे का बंद केले आहे? अजून त्यांचे हातपाय चालतात ना? जर बाबा असेच घरात हातावर हात ठेवून बसले तर मग घर कसे चालेल? घरात फक्त माझा नवरा एकटाच कमावत आहे आणि तुम्हा दोघांचे खर्च काही कमी नाहीत. जसजसे तुमचे वय वाढत राहील तसतसा तुमच्या औषधांचा खर्चसुद्धा वाढत जाईल. त्यामुळे स्वतःसाठी एवढे तरी कमवत राहा, जेणेकरून म्हातारपणात तुमच्या औषधांचा खर्च तुम्ही स्वतः करू शकाल. यासाठी तुम्ही पूर्णपणे तुमच्या मुलावर आणि सुनेवर आश्रित होऊन राहू नका. आम्हालासुद्धा खूप खर्च आहेत. सुनेचे बोलणे ऐकून ते दोघे नवरा बायको अवाक होऊन पाहत होते. तेव्हा खूप आशेने मी कपिलकडे पाहिले, जेणेकरून तो आमची बाजू घेऊन त्याच्या बायकोला 2 शब्द बोलेल की आयुष्यभर माझ्या वडिलांनी कष्ट केले आहे आणि हे त्यांचे काम करण्याचे वय आहे का? आणि जर आता त्यांच्याकडून काम होत नाही म्हणून ते घरी आरामात बसून राहिले तर काय झाले? मी कमावतोय ना? मग माझ्या बाबांना अजिबात बोलायचे नाही. पण कपिल या उलट म्हणाला, बाबा, तुमची सून बरोबर बोलत आहे. तुम्ही घरात बसून न राहता काहीतरी काम केलेच पाहिजे. असेच घरात बसून राहिलात तर मग एक एक आजार मागे लागतील. त्यामुळे तुम्ही आत्ताच ट्रक चालवणे बंद करू नये असे मला वाटते. मला मान्य आहे, म्हातारपणात थोडाफार त्रास होतच असतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उगाचच रिकाम टेकड्याप्रमाणे घरात हातावर हात ठेवून बसावे. हे ऐकताच मला खूप राग आला. मी कपिलला म्हणाले, असे कसे बोलत आहेस तू बाळा? गुडघेदुखीमुळे तुझ्या बाबांना व्यवस्थित चालता फिरतासुद्धा येत नाही आणि तू ट्रक चालवण्याच्या गोष्टी करत आहेस. आता त्यांचे ट्रक चालवण्याचे वय नाही तर आराम करण्याचे वय आहे. माझे बोलणे ऐकून कपिल ऑफिसला निघून गेला. पण सून स्वयंपाक खोलीमध्ये बराच वेळ बडबड करत होती. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून माझे पती मला म्हणाले, आशा, आपण एक काम करू. आपण आपल्या गावी परत जाऊ. गावी आपले जे पडके घर आहे आणि जी काही 2 एकर शेती आहे ती मी तुझ्या नावे करतो, जेणेकरून जर उद्या तुला कधी पैशांची गरज पडली तर ती जमीन विकून आपण त्यातून आपल्या औषधांचा खर्च करू शकू. आशाताई खूप समजदार होत्या.
आज जे काही झाले होते ते पाहून त्यांना पुढच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. आपल्या नवऱ्याच्या बोलण्याला त्या मना करू शकत नव्हत्या. एके दिवशी ते दोघे नवरा बायको गावी जातात आणि त्यांची 2 एकर शेती अशा त्यांच्या नावे केली जाते आणि ह्याबद्दल सुनेला आणि मुलाला काहीही माहिती नव्हते. ते तर ह्यामुळे खुश होते की चला आठवडाभर तरी म्हातारी गावी निघून गेली आहेत. पण गावाहून परत आल्यानंतर काही दिवसातच आशा त्यांच्या पतीचे निधन झाले. नवऱ्याचे असे अचानक जाणे त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. रडून रडून त्यांची खूप वाईट अवस्था झाली होती. नवऱ्या गेल्याच्या धक्क्यातून आशाताई अजून सावरल्याही नव्हत्या की मुलाचे आणि सुनेचे दुसरे रूप त्यांना पाहायला मिळाले. वडिलांना जाऊन 1 महिनासुद्धा झाला नव्हता की कपिल आईच्या खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "आई, हे काय दिवसभर तू खोलीत बसून रडत असतेस? तिकडे दिवसभर माझी बायको बिचारी एकटीच घरकाम करत राबत असते. अगं तूही जरा घरातील कामांकडे लक्ष दे. आता जो हे जग सोडून कायमचा निघून गेला आहे, तू कितीही रडले तरी परत तर येणार नाही. पटकन बाहेर ये आणि पूजाच्या हाताखाली काम कर." मुलाचे असे बोलणे ऐकून आशाताईंच्या काळजाचे जणू तुकडे झाले. तेव्हा त्यांना असे वाटू लागले की नवऱ्यासोबत मीही गेले असते तर फार बरे झाले असते. पण काय करावे? जोपर्यंत बोलावणे येत नाही तोपर्यंत रडत खडत जगावेच लागणार होते. असा विचार करून मुलाचे आणि सुनेचे वागणे पाहून इच्छा नसताना सुद्धा आशाताई घरातील कामे करत होत्या. पण वडील गेल्यानंतर एकदाही कपिलने किंवा पूजाने आशाताईंना कधी विचारले नाही की आई तू कशी आहेस, जेवलीस की नाही. ते दोघे तर स्वतःच्या दुनियेमध्ये मग्न होते. त्या दोघांना आईशी काही देणेघेणे नव्हते. हळूहळू आशाताईसुद्धा घरामध्ये नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होत्या आणि एके दिवशी पूजा त्यांना ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी सांगते आणि आशाताई आता आजी होणार आहेत ही बातमी ऐकून त्यांच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा संचारते. घरामध्ये नवीन पाहुणा येण्याच्या आनंदाने त्यांना जगण्याचे कारण मिळते. त्यामुळे आशाताई आता हळूहळू त्यांचे सर्व दुःख विसरून पुन्हा आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होत्या. एके दिवशी पूजाने घरामध्ये तिच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती आणि त्यामुळे तिने तिच्या सर्व मैत्रिणींना घरी बोलावले होते. ज्या दिवशी पूजाचा वाढदिवस होता त्याच दिवशी आशाताईंचा देखील वाढदिवस असायचा. त्या दिवशी खाण्यापिण्याची सर्व तयारी आशाताईंनीच केली होती. कारण कपिलने त्यांना आधीच हे सांगितले होते की आई, पूजाची तब्येत ठीक नाही, त्यामुळे पूजाला काहीही काम करून देऊ नकोस. असेही तीच दिवसभर काम करून थकते. कपिलचे बोलणे ऐकून आशाताईंना खूप वाईट वाटते. कारण त्याला त्याच्या बायकोचे दुःख दिसत होते, पण आईला होणारा त्रास दिसत नाही. त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की माझा मुलगा लग्नानंतर एवढा बदलेल. असो, वाढदिवसाच्या पार्टीला पूजाने तिच्या मैत्रिणींना तर बोलावले होतेच, पण जवळपास राहणाऱ्या लोकांना सुद्धा बोलावले होते. संध्याकाळ झाल्यानंतर कपिलसुद्धा ऑफिसवरून घरी आला होता. त्याच्या हातामध्ये एक फुलांचा बुके होता. त्यासोबतच तो 2 केकसुद्धा घेऊन आला होता. 2 केक आणलेले पाहून आशाताईंना वाटले की आज आईचा देखील वाढदिवस असतो हे माझ्या कपिलच्या लक्षात आहे. पण जेव्हा केक कट करण्याची वेळ आली तेव्हा पूजाने 2ही केक कट केले. त्यानंतर कपिलने आपल्या बायकोला एक सोन्याचा हार गिफ्ट केला, जे पाहून पूजाला खूप आनंद झाला. आणि आशाताई हे सर्व एका कोपऱ्यात उभ्या राहून पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. यासाठी नाही की मुलाने सुनेला एवढे महागडे गिफ्ट दिले, पण त्यांना याचे दुःख वाटले की आज आपल्या आईचाही वाढदिवस असतो हे मुलाच्या लक्षात का नाही. तेवढ्यात कपिल त्याच्या आईला आवाज देतो, "अगं आई, अशी का उभी आहेस? पटकन खाण्याची व्यवस्था कर. हा केक कट करून झाला आहे. घेऊन जा आणि पीसेस कर. जेवण वाढताना सर्वांना केकसुद्धा दे." आशाताईंना असे वाटत होते की त्या त्याची आई नसून कामवाली बाई आहेत. मुलगा आणि सून त्यांच्याकडून घरातील सर्व कामे करून घेत होते. आशाताईंवर अधिकार गाजवत होते. त्या दिवशी पार्टीमध्ये आशाताईंनी हिंमत करून पार्टीसाठी आलेल्या लोकांना जेवण वाढण्यास नकार दिला. हे ऐकताच मुलगा आणि सून भडकले. दोघेही रागाने आईच्या खोलीत आले आणि म्हणाले, "आई, ही काय पद्धत झाली का? अगं तू खोलीत येऊन तोंड फुगवून बसली आहेस. मग घरी एवढी पाहुणे मंडळी आली आहेत, त्यांच्या खाणेपिणे कोण बघणार?" आशाताई म्हणाल्या, "हे बघ कपिल, ते सर्वजण तुझे पाहुणे आहेत आणि तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे, त्यामुळे तू पाहून घे. मी काही हे करू शकणार नाही आणि तू मला पुन्हा ह्याविषयी बोलू नकोस." आशाताईंचे बोलणे ऐकून कपिल म्हणाला, "आई, अशी का बोलत आहेस? काय झाले आहे तुला?" आशाताई म्हणाल्या, "कपिल,
आज माझासुद्धा वाढदिवस असतो. हे तू कसा विसरलास? त्या एवढेच बोलल्या की त्यांची सून मोठ्या आवाजात म्हणाली, अरे वा, आज ह्या म्हातारीचा पण वाढदिवस आहे का? आणि बहुतेक तिला केक कट करायला मिळाला नाही म्हणूनच ती आपल्यावर रागावली आहे. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी तो केक इथे खोलीमध्ये घेऊन येते. मग इथेच बसून तू केक कट कर. आशाताई म्हणाल्या, नाही पूजा, मला ना केक कट करायचा आहे आणि ना याआधी मी कधी केक कापला आहे. मी फक्त एवढेच बोलले की आज माझाही वाढदिवस असतो आणि आज आपल्या आईचा वाढदिवस असतो हे माझ्या एकुलत्या एक मुलाच्या लक्षात नाही. याचे मला वाईट वाटले. पण पूजाने सासूचे बोलणे न ऐकता तिने कापलेला केक उचलून आणून सासूसमोर ठेवला आणि जबरदस्ती त्यांच्या हाताला पकडून केक कापला आणि केकचा एक पीस उचलून आशा त्यांच्या चेहऱ्यावर लावला. आशाताई म्हणाल्या, काय करत आहेस पूजा? अगं माझ्या नाकामध्ये केक घातलास. मला श्वास घेता येत नाही आहे. माझ्या डोळ्यातही केक गेला आहे. मला काही दिसत नाही. पूजा म्हणाली, हे काय सासूबाई, तुम्हालाच केक कापून वाढदिवस साजरा करण्याची खूप आवड होती ना? आजकालची मुले तर असाच वाढदिवस साजरा करतात. केक कापून तोंडाला लावतात आणि मी तेच करत आहे. आशाताई म्हणाल्या, अरे कपिल, मला काही दिसत नाही. खूप त्रास होतोय. तेव्हा कपिल हाताला धरून त्यांना बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, पटकन तोंड धुवून बाहेर काम करायला ये. पण आशाताई तोंड धुवून त्यांच्या खोलीमध्ये जाऊन आतून दरवाजा लावून बसल्या आणि त्या मनात म्हणाल्या, आता काहीही झाले तरी यापुढे अपमान सहन करायचा नाही. त्यामुळे आता त्यांनी असे ठरवले की इथे न राहता गावाकडे जायचे. त्यानंतर काही वेळाने कपिल आईकडे आला. त्याने दरवाजा वाजवला पण आशाताईंनी दरवाजा काही उघडला नाही. त्यामुळे आईला तो खूप काही बोलला. मुलाचे बोलणे ऐकून त्या रात्रभर रडत होत्या. मुलगा आणि सून पार्टी झाल्यानंतर झोपले. रात्री उशिरापर्यंत पार्टी चालू होती. त्यामुळे ते दोघे सकाळी 11 वाजले तरी उठले नव्हते. आशाताई गावी जाण्यासाठी तयार झाल्या. त्या फक्त मुलगा आणि सुनेच्या उठण्याची वाट पाहत होत्या. जेव्हा मुलगा आणि सून दुपारी 12 वाजता झोपेतून उठले तेव्हा आईला तयार झालेले पाहून कपिल म्हणाला, आई, आता एवढ्या दुपारी तयार होऊन कुठे निघालीस? आशाताई म्हणाल्या, मी गावी चालले आहे आणि आता मी तिकडेच राहणार आहे. तुमच्याकडे खूप दिवस राहिले. त्यामुळे आता उरलेले आयुष्य मला माझ्या गावी घालवायचे आहे. कपिल म्हणाला, आई, तू गावी जाणार नाहीस, कारण मी गावचे घर आणि शेत जमीन विकण्याचा विचार करतोय. मला पैशांची खूप गरज आहे. गावाकडची जमीन आणि घर विकून मला स्वतःसाठी एक कार घ्यायची आहे. त्याचे बोलणे ऐकून आशाताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, कपिल, तू माझे गावचे घर आणि शेतजमीन अजिबात विकणार नाहीस, कारण त्यावर तुझा काहीही अधिकार नाही. कपिल म्हणाला, का? माझा का अधिकार नाही? ते घर आणि शेतजमीन वडिलोपार्जित आहे. त्यामुळे त्या घरावर माझासुद्धा हक्क आहे. त्याचे बोलणे ऐकून आशाताई म्हणाल्या, माझे घर आणि शेती मी अजिबात विकू देणार नाही. त्यामुळे मी तिथे जाऊन राहणार आहे. हे ऐकताच पूजाने सासूच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि त्यांना खोलीमध्ये नेऊन बाहेरून दरवाजा बंद करून घेत म्हणाली, कपिल, जर तुझी आई गावी निघून गेली तर आपल्याला घर आणि शेती विकण्यास प्रॉब्लेम होईल आणि तसेही आपल्याकडे जमीन आणि घर विकण्यास वेळ नाही आणि एवढ्या लवकर आपल्याला ग्राहकसुद्धा मिळणार नाही. आपण एक काम करू, ह्या म्हातारीचा आधी बंदोबस्त करू. तिला गावी न जाऊ देता कुठेतरी पाठवून देऊ. माझी एक मैत्रीण सांगत होती की तिची सासूसुद्धा वृद्धाश्रमामध्ये राहते. मग आपण तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवूया का? कपिल म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आपण आईला वृद्धाश्रमात पाठवून देऊ, हेच योग्य होईल. सून तर सून, पण मुलाचे हसे बोलणे ऐकून ते दोघेही त्या क्षणी आशाताईंच्या मनातून उतरले होते. त्यांनी आपल्या मनाला समजावले आणि ही गोष्ट मान्य केली की त्या भले वृद्धाश्रमामध्ये राहतील, पण आता मुलाकडे अजिबात राहणार नाहीत. त्या मनात म्हणाल्या, मी गेल्यानंतर ह्या दोघांना माझी किंमत कळेल की मी घरात काय काय काम करत होते. घराची साफसफाई आणि स्वयंपाकघरसुद्धा मीच सांभाळत होते. सून तर सकाळी 10 वाजता झोपेतून उठत होती. जेव्हा मी हे घर सोडून जाईन तेव्हा सुनेला प्रत्येक काम करताना माझी आठवण होईल. आशाताईंनी मुलगा आणि सुनेसोबत राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणे स्वीकारले होते. आशाताईंना वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर 4 महिन्यांनी गावाकडून एकाचा फोन आला की कपिल, गावी जी तुमची शेतजमीन होती त्या शेतीच्या मधोमध हायवे होणार आहे आणि त्याची किंमत करोडो रुपयांमध्ये झाली आहे. हे ऐकताच पूजा आणि कपिल खूप खुश झाले आणि दुसऱ्याच आठवड्यात गावची शेतजमीन विकण्यासाठी गावी पोहोचले. पण तेव्हा त्यांना ठाऊक झाले की वडिलांनी मृत्यूपूर्वी शेती आईच्या नावे केली होती. हे ऐकताच
त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. ते घाबरतात. त्यांना आता असे वाटते की आता पुढे काय होईल. घरी गेल्यानंतर दोघेही विचार करतात की आईला पुन्हा आपल्याकडे कसे बोलावून घेता येईल. पण ज्या प्रकारे त्या दोघांनी आईला घराबाहेर काढले होते त्यामुळे आईला पुन्हा घरी बोलावण्याची त्या दोघांची हिंमत होत नव्हती. पण जेव्हा पूजाला मुलगा झाला तेव्हा त्यांना आईला आपल्याकडे परत घेऊन येण्यासाठी बहाणा मिळाला आणि नातवाचे कारण सांगून त्याला ढाल बनवून दोघेही सतत वृद्धाश्रमामध्ये जाऊन आईला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू लागले. पण आशाताईंना आधीच त्यांचा हेतू व्यवस्थितपणे समजला होता. कारण कपिलने पहिल्याच भेटीमध्ये आईला गावातील शेतामध्ये हायवे होणार असल्याची बातमी सांगितली होती. त्यामुळे आशाताईंच्या चांगलेच लक्षात आले होते की मुलगा आणि सून त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी एवढा तगादा का लावत आहेत. एवढेच कारण नाही तर आता मुलाच्या जन्मानंतर सुद्धा सुनेला तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी फुकटात एक आयासुद्धा मिळेल असेही त्यांना वाटत असेल. आशाताई म्हणाल्या, मॅनेजर साहेब, फक्त ह्या 2 कारणांसाठी त्यांना मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जायचे आहे. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. ते दोघे मला चांगल्या नियतीने त्यांच्यासोबत घेऊन जात नाहीत. तुम्हाला सर्वांना असे वाटते की माझा मुलगा आणि सून मला खूप इज्जत देतात, त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण असे काहीही नाही. ही तर फक्त मला स्वतःच्या मुलाची आया बनवून आणि गावची शेती विकून पैसा हडपण्याची त्यांची एक चाल आहे. आणि जसे त्यांचे हे काम होईल तेव्हा ते दोघे मला पुन्हा एकदा दुधात पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून देतील. पण मला आता पुन्हा अपमानित व्हायचे नाही. आधीच मी त्यांच्याकडून सतत होणारा अपमान आणि दुःख सहन करत आले आहे. पण आता मात्र मला हे सहन होणार नाही. आता ह्या वृद्धाश्रमातच माझे मन लागले आहे. त्यामुळे मला माझ्या मुलाच्या घरी जायची इच्छाच नाही. आशाताईंचे बोलणे ऐकून मॅनेजरच्या डोळ्यातून अश्रू आले. आजूबाजूला जेवढे लोक बसले होते तेही सर्वजण भावूक झाले होते. ते म्हणाले, आम्हाला माफ करा आशाताई, आम्ही तुम्हाला खूप चुकीचे समजले. मॅनेजर साहेब देखील म्हणाले, काकी मला माफ करा. मला क्षणभर असे वाटले होते की तेव्हा तुम्हीच चुकीचे आहात. पण आता लक्षात आले आहे की मुलगा आणि सून त्यांना तुमची शेतजमीन हडप करण्यासाठी तुम्हाला येथून घेऊन जायचे आहे. पण आता यापुढे तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. तुम्ही आरामात ह्या वृद्धाश्रमात राहा. इकडे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. त्यानंतर 1 आठवड्याने पुन्हा पूजा आणि कपिल वृद्धाश्रमामध्ये आले. खरे तर मॅनेजर साहेब त्या दोघांच्या येण्याची वाटच पाहत होते. दोघांना गेटवर पाहताच मॅनेजरने पोलिसांना फोन लावला. आत आल्याबरोबर कपिल म्हणाला, माझी आई कुठे आहे? मी तिला घेऊन जायला आलो आहे. आज काहीही झाले तरी मी तिला इथून घेऊन जाणारच आहे. आज कपिल आणि पूजाच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या मनातील राग दिसत होता. आज त्यांचा असली चेहरा समोर आला होता. दोघांनीही पैशांसाठी चांगुलपणाचा मुखवटा उतरवला होता. तेवढ्यात आशाताई आपल्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा कपिल त्यांचा हात धरून ओढत त्यांना बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, आई घरी चल, मी तुला घेऊन जायला आलो आहे. तुला 100 वेळा सांगितले पण तू आमच्यासोबत यायला तयार होत नाहीस. पण ह्यावेळेस मी तुझे काहीही ऐकणार नाही. मी तुला जबरदस्तीने इथून घेऊन जाणार आहे. तेवढ्यात वृद्धाश्रमामध्ये पोलीस आले. मॅनेजर साहेब म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, मीच तुम्हाला फोन केला होता. अटक करा ह्यांना. हे दोघेही उगाच एका वृद्ध महिलेला त्रास देत आहेत आणि बघा त्यांच्यासोबत जबरदस्तीसुद्धा करत आहेत आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मॅनेजर साहेबांनी पोलिसांना आधीच सर्व हकीकत सांगितली होती. क्षणभरही विचार न करता पोलीस कपिल आणि पूजाला अटक करतात. पोलिसांना पाहून कपिल आणि पूजाला घाम फुटतो. कपिल म्हणाला, आई तू हे काही बरोबर करत नाहीस आणि तू एवढ्या पैशांचे काय करणार आहेस? अगं ती जमीन करोडो रुपयांची आहे आणि तसेही तुझी अर्धी लाकडे स्मशानात गेली आहेत. आज नाही तर उद्या तू ढगात जाशील तेव्हा तर ते सर्व माझेच होईल. मला सुद्धा पाहायचे आहे की तू कुठे घेऊन जातेस ते पैसे. तेव्हा आशाताई म्हणाल्या, कपिल मला तुझ्या नियतीबद्दल आधीच माहिती होते. त्यामुळे मी उद्याच ती जमीन विकायला गावी चालली आहे. यावर सून मोठ्या आवाजात म्हणाली, म्हातारे एवढ्या पैशांचे काय करणार आहेस? तेव्हा आशाताई म्हणाल्या, मी ते सर्व पैसे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला दान देणार आहे. कारण ह्या जगात तुमच्यासारखे नालायक मुले खूप आहेत जे आपल्या आईवडिलांना बेघर करतात. तसेच मी ह्या वृद्धाश्रमात सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देईन. जेवढेही पैसे येतील ते सर्व पैसे मी वृद्धाश्रमाला दान करणार आहे. कारण आता हेच माझे खरे घर आहे. पण त्या पैशातील 1 फुटका रुपयासुद्धा मी तुम्हाला देणार नाही. हे ऐकताच कपिल म्हणाला, आई तू असे करणार नाहीस.
कपिलचे बोलणे ऐकून आशाताई त्यांना काहीही न बोलता फक्त हसल्या. त्यानंतर कपिल आणि पूजाला पोलीस अटक करून घेऊन गेले आणि तिकडे आशाताई गावची शेतजमीन विकून आलेल्या पैशातून वृद्धाश्रमाला देणगी देतात. तसेच नवीन वृद्धाश्रम बांधतात आणि आपले पुढचे आयुष्य आरामात वृद्धाश्रमामध्ये घालवतात. तर मित्रांनो, आशाताईंनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला पोलिसांच्या स्वाधीन करून योग्य केले की अयोग्य हे नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.